आज आपण शारदीय नवरात्रामध्ये 9 दिवस 9 विविध देवींचे आपण पूजन करीत असतो. या 9 देवींचे 9 वेगवेगळी नावे असून त्यांची माहिती आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. दुर्गा देवीचे प्रथम स्वरूप शैलपुत्री आहे. शैलपुत्री पर्वतराज हिमालय कन्या आहे. नवदुर्गांमध्ये शैलपुत्री प्रथम दुर्गा आहे. हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग प्रिय आहे. म्हणूनच देवीची पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलांनी केली जाते. तसेच पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करणे शुभ मानले गेले आहे. देवीला पांढऱ्या रंगाचा समावेश असलेल्या मिठाईचा नैवेद्य जरूर दाखवावा. शैल म्हणजे पाषाण आणि पाषाणाप्रमाणे ठाम राहण्याची प्रेरणा यातून मिळते. म्हणूनच दुर्गा देवीच्या या रूपाला शैलपुत्री असे म्हटले जाते. दुर्गा देवीचे द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी आहे. या रूपाच्या एका हातात अष्टदलाची माळ, दुसऱ्या हातात कमंडलू आहे. तप आचरणामुळे या रूपाला ब्रह्मचारिणी असे म्हटले जाते. ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अन्न पाण्याचाही त्याग करून निर्जळी तपाचरण केले होते. सर्व देवतांनी आणि ऋषीमुनींनी देवीला महादेव, शिवशंकर पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख, शांतता, समृद्धता आणि धर्म प्राप्त होतो. विवाहात येणाऱ्या समस्या, अडचणी दूर होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा मिश्री म्हणजेच खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला तरी देवी प्रसन्न होते असे म्हटले जाते. एकाग्र चित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव, चिंता दूर होऊन प्रसन्नता, निष्ठा, आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात असे सांगितले जाते. दुर्गा देवीचे तिसरे स्वरूप चंद्रघंटा आहे. चंद्रघंटा देवीने ललाटावर चंद्र धारण केला आहे. नवरात्रात तिसऱ्या दिवशी देवीच्या या रूपाचे पूजन केले जाते. भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली असे सांगितले जाते. या देवीची उपासना, आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते. यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या
सप्तशती पठणामुळे उपासकांना यश, प्रगती, कीर्ती, मान, सन्मान प्राप्त होऊ शकतात असे सांगितले जाते. दुर्गा देवीचे चौथे स्वरूप कुष्मांडा आहे. ब्रह्मांडाची निर्मिती केल्यामुळे या रूपाला कुष्मांडा असे संबोधले जाते. कुष्मांडा आपल्या भक्तांची सर्व संकटे, रोग, शोक दूर करून यश, बुद्धी आणि दीर्घायुष्य प्रदान करते. या दिवशी साधकाचे मन अनाहत चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि स्थिर मनाने कुष्मांडा देवीची पूजा, उपासना करावी असे सांगितले जाते. या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडा देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. दुर्गा देवीचे पाचवे स्वरूप स्कंद माता आहे. नवरात्रातील 5व्या दिवशी स्कंद माता देवीचे पूजन केले जाते. या देवीचे पंचोपचार पद्धतीने पूजन करावे असे सांगितले जाते. स्कंद माता देवीचे व्रत मुलांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते. स्कंद माता देवीचे व्रताचरण केल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात. घरात सुख, शांतता, समृद्धी नांदते अशी मान्यता आहे. देवीचे पूजन करताना सौभाग्यालंकार अर्पण करावे. लाल रंगाचे फूल, अक्षता वहावी. तसेच देवीला केळ्याचा समावेश असलेला नैवेद्य अर्पण करावा. देवीला पिवळा रंग प्रिय असल्यामुळे नैवेद्यात आणि पूजन करताना पिवळ्या रंगाचा समावेश असलेल्या गोष्टींचा आवर्जून वापर करावा असे सांगितले जाते. दुर्गा देवीचे 6वे स्वरूप कात्यायनी आहे. कात्यायनी पूजनाने धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची प्राप्ती होते. एका कथेनुसार श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही कात्यायनी देवीचे पूजन केले होते असा उल्लेख आढळतो. ब्रजमंडळातील गोपिकांनी श्रीकृष्ण पती म्हणून मिळावा यासाठी कात्यायनी देवीचे पूजन केले होते असे सांगितले जाते. देवीचा अवतार धारण्यामागील मुख्य उद्देश धर्माची पुनर्स्थापना, संरक्षण असल्याचे म्हटले जाते. कात्यायनी देवीचे पूजनाने सुयोग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो. तसेच विवाहात येणाऱ्या अडचणी, समस्या दूर होतात. भाविकांना सुख, समृद्धी प्राप्त करणे सुलभ होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. दुर्गा देवीचे 7वे स्वरूप कालरात्री आहे.
काल रात्रीचे रूप भयंकर आहे. देवी भागवत पुराणानुसार काल रात्री देवीचे पूजन केल्याने कोणत्याही गोष्टींची कमतरता जाणवत नाही. अकाल मृत्यूचे भय राहत नाही. मनोकामना पूर्णत्वास जातात. तसेच भाविकांच्या समस्या, अडचणी, कष्ट यांचे अतिशीघ्र देवी निवारण करते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पुराणातील काही उल्लेखांनुसार काल रात्री देवीला सर्व सिद्धींची अधिष्ठात्री मानले गेले आहे. त्यामुळे तंत्रमंत्राचे साधक काल रात्री देवीचे विशेष पूजन करतात. ही पूजा मध्यरात्री केली जाते. काल रात्री देवीची भाविकांवर विशेष कृपादृष्टी असते आणि देवीच्या कृपादृष्टीमुळे भक्तांना शुभाशीर्वाद प्राप्त होतात. म्हणूनच काल रात्री देवीला शुभंकरी असे म्हटले जाते. दुर्गा देवीचे 8वे स्वरूप महागौरी आहे. पुराणातील एका कथेनुसार वयाच्या 8व्या वर्षी देवीने महादेव शिवाला प्राप्त करण्याकरता कठोर तपस्या केली होती. वयाच्या 8व्या वर्षी तपस्या केल्यामुळे नवरात्रात महागौरी देवीचे पूजन 8व्या दिवशी केले जाते अशी मान्यता आहे. राक्षस दैत्य शुंभ निशुंभाचा वध करण्यासाठी महागौरीने कौशिकी स्वरूप धारण केले होते. ही देवीचीच एक लीला होती अशी कथा पुराणात आढळते. एखाद्या महिलेने देवीचे भक्तिभावाने पूजन केल्यास देवी नेहमी तिच्या सौभाग्याचे रक्षण करते. विवाह जुळण्यात अडचणी, समस्या येत असतील तर त्याही दूर होतात. जीवन सुखमय होते असे सांगितले जाते. महाअष्टमीला महागौरी देवीचे पूजन केल्यानंतर कुमारिका पूजन करण्याला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. या दिवशी अष्टकुमारिका यांचे जरूर पूजन करावे. दुर्गा देवीचे 9वे स्वरूप सिद्धिदात्री असे आहे. नवरात्रातील ही अखेरची माळ असल्यामुळे सिद्धिदात्री देवीचे पूजन महत्त्वाचे मानले गेले आहे. दुर्गा देवीच्या या स्वरूपाचे पूजन केल्यास अनेक सिद्धी प्राप्त होतात. तसेच मोक्ष देखील प्राप्त होऊ शकतो अशी मान्यता आहे. देव, यक्ष, किन्नर, दानव, ऋषी, मुनी, साधक आणि गृहस्थाश्रमात जीवन व्यतीत करणारे भाविक सिद्धिदात्री देवीचे पूजन करतात. देवीच्या पूजनाने यश, बल आणि धन प्राप्ती होते असे म्हटले जाते. देवी आपल्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते असे सांगितले जाते. तसेच नवरात्रीची सांगता सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने होत असल्यामुळे या दिवशी कुमारिका पूजनालाही अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. या दिवशी कुमारिकांचे मनोभावे पूजन, मानपान करावे आणि नवरात्रीच्या विशेष व्रताची सांगता करावी असे सांगितले जाते. जय माता दी.